अजिंठा पोलीस स्टेशन हद्दीतील हळदा या गावी 4 दिवसांपूर्वी बेपत्ता असलेल्या तरुणाचा प्रेम संबंधातून खून झाल्याचे निष्पन्न झाले होते। या प्रकरणी गावातीलच एका विरोधात अजिंठा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळी पोलिसांनी त्यास अटक केली असून सिल्लोड तालुक्यातील हळदा येथील तरुण सतीश राजू गवळी वय 25 हा बेपत्ता असल्याची नोंद त्याच्या वडिलांच्या माहितीवरून अजिंठा पोलीस ठाण्यात घेण्यात आली होती। यावेळी तरुणाच्या शोधाशोध दरम्यान सतीशचा मृतदेह हा हळदा शिवारातील कैलास करघे यांच्या शेतातील विहिरीत सायंकाळच्या सुमारास आढळून आला होता। तर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात आणले असता सतीशच्या डोक्यासह शरीरावरही मोठी इजा व दुखापत असल्याचे आढळले होते। पोलिसांनी अधिकचा तपास सुरू केला असता गावातीलच एकाने जखमी करून ठार मारले व ठार मारण्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करत मृतदेह हा शेतातील विहिरीत फेकून दिल्याचे स्पष्ट झाले। यावरून भांडवी कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर मयत सतीश गवळीचे आरोपीच्या पुतणीसोबत प्रेमसंबंध होते। या प्रकरणावरून रागाच्या भरात सतीशची हत्या करण्यात आली व पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया यांनी दिली आहे। अजिंठा पोलीस स्टेशन हद्दीत एक ॲक्सिडेंटल डेथ दाखल झाली होती आणि सुरुवातीला तो सुसाईड असल्याचा संशय पोलिसांना होता, परंतु या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर पोलीस स्टेशनची टीमला असं समजलं की हा सुसाईड नसून हत्याचे प्रकरण आहे आणि याच्यामध्ये प्रेम प्रकरणामुळे ही हत्या झालेली आहे। जे आरोपी आहे ते त्यांच्या ज्या मुलीसोबत प्रेम प्रकरण होता त्यांची पुतण्यानी त्या मुलाला जेव्हा बघितला तेव्हा अचानक त्याच्यावर हल्ला केला दगडाने आणि त्याची मृत्यू झाल्यावर त्याला जवळ असलेल्या विहिरीत टाकून दिला होता। पोलिसांनी गोपनीय माहिती आणि टेक्निकल माहितीच्या आधारे तपास करून याचा छडा लावलेला आहे आणि याच्यामध्ये आरोपी अटक आहे आणि पुढचा तपास सुरू आहे।